काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना आता मुंबईमध्ये आणण्यात येत आहे। विमान 75 प्रवाशांना घेऊन मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे। शिवसेनेने पाठवलेलं स्टार एअरलाइन्सचं विमान मुंबईमध्ये पोहोचलंय। विमान काल रात्री उशिरा मुंबईमध्ये पोहोचलं। विमानामध्ये वर्धा आणि नागपूरमधील प्रवाशांचा देखील समावेश आहे। शिवसेनेच्या वतीने हे स्टार एअरलाइन्सचं विमान पाठवण्यात आलं होतं, तर श्रीनगरहून 75 प्रवाशांना घेऊन हे मुंबईमध्ये विमान आलेलं आहे। रात्री उशिरा मुंबईमध्ये हे विमान पोहोचलंय। या विमानामध्ये वर्धा आणि नागपूरमधील प्रवाशांचा देखील समावेश आहे। तसेच त्याआधी आकाशा एअरच्या विमानामधून मुंबईला जाण्यासाठी 185 पर्यटक हे निघाले होते। शिंदे साहेबांनी लगेच आम्हाला परत पाठवली आणि आम्हाला प्लेननी मुंबईला घेऊन जात आहे। आणि हा आमच्या समाजासाठी खूप सुवर्णाक्षर क्षण आहे, कारण की साहेब आमच्या तळागाळात समाजासाठी पण धावले। यामुळे आमचा तुर्तीपती समाज त्यांचे आभार मानतो आणि महाराष्ट्र शासनाचे खूप खूप आभार मानतो। जय हिंद, जय भारत। 29 लोक घेऊन ट्रॅव्हलसाठी आलो होतो आणि 19 तारखेला मी पुणे टू दिल्ली फ्लाय करून त्यानंतर दिल्ली ते जम्मू ट्रेनने आलो आणि त्यानंतर साधारणतः आमचा टोटल 6 रात्र 7चा प्रोग्राम होता काश्मीरमध्ये। पण हे पेहलगामात जे घडलं त्याच्यामुळे जे आहे ते पूर्ण लोक घाबरले होते। त्याच्यामुळे आम्ही एकनाथ शिंदेजी यांना कॉल केला, त्यांच्या पेजच्या माध्यमातून त्यांचा कॉन्टॅक्ट झाला आमचा। त्यानंतर आमचं जाण्याची सोय असेल श्रीनगर टू मुंबई फ्लाय करण्यासाठी जे आहे एकनाथ शिंदेजींनी खूप चांगली मदत केली आणि ते स्वतः आमच्या हॉटेलला आले, भेटले आम्हाला हॉटेलला भेटून त्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमची जायची व्यवस्था आम्ही सर्व व्यवस्थित करतो। त्यामुळे आम्ही सर्वजण 29 लोक जे आहेत आम्ही एकत्र पण आज मुंबईला फ्लाय करतोय।